श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशाच माहिती ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा, याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पण जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदे होतील. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. मित्रांनो, घरामध्ये तुळशीचे रोपं ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे. ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पुराणानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते. तसेच या सरस्वतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो. परंतु जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्या खाली ही एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींनी अधिक फायदे होतात. कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते. ही गोष्ट तुळशीला पूर्णत्व देते. म्हणूनच शास्त्रात याला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते. अनेक औषधी गुणधर्मासोबतच या वनस्पतीला आध्यात्मिक महत्त्व असल्याचे म्हटले जाते. कोणताही धार्मिक विधी असो किंवा यज्ञ, त्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. विष्णू पुराणात तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानले जाते. या कारणास्तव तुळशीला जगाची माता मानले जाते. तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करत असतात. जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तसा तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोपण नेहमी हिरवेगार असते त्या घरांमध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. तुळशीची पाने भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि नैवेद्य अर्पण करताना आवश्यक असतात. आपण नक्कीच, कारण त्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत. म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचे रोपं असलेच पाहिजे. जर तुम्हाला घरात तुळशी असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुंदरी म्हणजेच ओढणी अर्पण करावी. बरेचदा लोक घरात तुळशीचे रोपं लावतात पण तुळशी मातेला चुंदरी किंवा ओढणी अर्पण करण्याचे महत्त्व समजून घेत नाही. ही चूक केल्यामुळे तुळशी लावल्याचे पूर्ण शुभ फळ मिळत नाही. तुळशीचे रोप चुंदरी किंवा ओढणीशिवाय अपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे. ती भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि आपण तिला आपली आई मानतो. म्हणूनच तुळशीच्या मुळाशी चुंदरी ठेवावी. यामुळे पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली राहतात. तुळशीला चुंदरी अर्पण करताना लक्षात ठेवायच्या अशा काही गोष्टी आहेत. लाल रंगाची चुंदरी न अर्पण करणे. तुळशीला लाल रंगाची चुंदरी अर्पण करू नये. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे तर तुळशी बुधाशी संबंधित आहे. मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत. शुक्र आणि शनी बुधसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे तुळशीवर लाल रंगाऐवजी हिरवी, पिवळी किंवा निळ्या रंगाची चुंदरी अर्पण करावी. जुनी किंवा फाटलेली चुंदरी नाही वापरणे. मग तुळशीला जुनी किंवा फाटलेली चुंदरी बांधणे अशुभ मानले जाते. तुळशीला फक्त नवीन चुंदरी बांधावी. चुंदरी अर्पण करण्यासाठी योग्य दिवस कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन चुंदरी आणून तुळशीला अर्पण करावी. जर चुंदरी जुनी झाली तर ती एकादशीच्या दिवशी बदलावी. तुळशीच्या रोपाजवळ काय करू नये. तुळशीजवळ अशा वस्तू ठेवू नयेत ज्यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीच्या रोपाजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये. तुळशीच्या ठिकाणी थुंकणे मोठी हानी मानली जाते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नका. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तो दिवा तिथून काढून टाकावा. तुळशीच्या रोपाखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवू नका. तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नका. अन्यथा कपड्यातील घाण पाण्यात ती तुळशीवर पडण्याची शक्यता असते. तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी. तुळशीजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीच्या सभोवतालची जागा नियमितपणे स्वच्छ करावी. तुळशीजवळ कोणतेही अपशब्द उच्चारू नये.
तुळशीची योग्य पूजा आणि काळजी घेतल्यास मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्यांचे सांसारिक जीवन सुखमय बनते. त्यामुळे तुळशीची योग्य रीतीने पूजा करा आणि तिला नेहमी आदर द्या. लक्षात ठेवा की तुळशीचे रोप नखाने तोडू नये, यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचऱ्याच्या कुंडीत टाकू नका, ती पाने त्याच मातीत गाळा. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशीला पाणी अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी नियमितपणे तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. अनेकदा स्त्रिया आंघोळ केल्यावर केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी अर्पण करतात. असे करणे चुकीचे आहे. स्त्रियांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे, यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा, घाण माती, स्मशानभूमीची माती किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी वापरू नका. तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूमजवळ ठेवू नका. अशा ठिकाणी घाण पाणी पडल्याने तुळशी सुकते, जे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशीचे रोप कधीच सुकून जाऊ नये. शास्त्रानुसार वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. तुळशीच्या सुकलेल्या रोपाचे परिणाम असतात. वाळलेल्या तुळशीमुळे घरातील सुख समृद्धी संपते. वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप सुकल्यास ते काही आगामी आपत्ती किंवा आघाताचे लक्षण आहे. म्हणून तुळशीची चांगली काळजी कशी घ्यावी? तुळशीला नियमितपणे पाणी घालून ती हिरवीगार ठेवा. तुळशीच्या मुळांमध्ये कोणतेही रसायन किंवा केमिकल मिसळू नका. फक्त खाद्यपदार्थ किंवा शेणाचा वापर करा. तुळशीवर कोळ्याचे जाळे किंवा कीटक येऊ देऊ नका. अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. महिलांसाठी विशेष सूचना: मासिक पाळीच्या काळात तुळशीला पाणी देऊ नका आणि तुळशीला नमस्कार करणे निषिद्ध आहे. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नका. चप्पल घालून तुळशीला पाणी देणे टाळा. पाणी अर्पण करताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या. तुळशीची पूजेमुळे मिळणारे लाभ: भगवान श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीच्या रोपाची जागा: तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावा. हे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगत असतील तर ती वेळोवेळी काढून टाका. ही रोपे इतरांना दान करा. विशेष गोष्ट: जेव्हा घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे स्वतःहून वाढू लागतात तेव्हा लक्ष्मीच्या घरात आगमन होते असे मानले जाते. काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नये, यामुळे तुळशी मातेला राग येतो आणि तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे खूप अशुभ मानले जाते, कारण अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात ती झाडे तुळशीजवळ कधीही ठेवू नये. काटेरी झाडांचे दुष्परिणाम: काटेरी झाडांमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. सजावटीसाठी निवडुंग किंवा अशा प्रकारची झाडे घरात ठेवणे चुकीचे आहे. चुकूनही तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका, यामुळे तुळशीची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुळशीजवळ केळीचे झाड लावण्याचे विशेष महत्त्व आहे. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. केळीचे झाड तुळशीजवळ असल्यास घरात सुख समृद्धी येते. जिथे भगवान विष्णू वास करतात तिथे लक्ष्मी स्वयं येते. शालिग्रामचे महत्त्व: तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. त्याच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते. मांसाहार किंवा मद्य सेवन करणाऱ्यांसाठी शालिग्राम ठेवणे घातक ठरू शकते. शालिग्रामची पूजा कशी करावी? घरात फक्त एकच शालिग्राम ठेवावा. रोज पूजेपूर्वी शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे. शालिग्रामवर खऱ्या चंदनाचा लेप लावावा आणि चंदनासाठी चंदनाची काठी खडकावर घासून चंदन तयार करावे. शालिग्रामवर चंदन लावल्यानंतर त्यावर तुळशीचे पानं ठेवावे. तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्यास तुळशीच्या शुभ परिणामांमध्ये वाढ होते. शालिग्राम हे भगवान विष्णूंचे निराकार रूप मानले जाते. हा काळ्या रंगाचा दगड असून तो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो. शालिग्रामच्या पूजेचे फायदे: शालिग्राम ठेवलेले घर तीर्थक्षेत्रासारखे पवित्र मानले जाते. तुळशीजवळ शालिग्राम ठेवून रोज पूजा केल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शालिग्राममध्ये अल्प प्रमाणात सोने असते असे मानले जाते. भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात कधीही धनधान्याची कमतरता जाणवत नाही. शालिग्रामचे नियमित दर्शन आणि पूजा केल्याने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. शालिग्राम हा स्वयंभू असल्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने पवित्र करण्याची आवश्यकता नाही. तुळशीजवळ ठेवून
रोज शालिग्रामची पूजा केल्यास धनाशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही. विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणामृताचे महत्त्व आहे. मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणामृताचे सेवन केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि मृत व्यक्ती वैकुंठाला जातो. चरणामृत औषधासारखे असून त्याच्या सेवनाने मोक्ष प्राप्त होतो. चरणामृत घेण्याची योग्य पद्धत. चरणामृत नेहमी उजव्या हाताने भक्तिभावाने घ्यावे. चरणामृत डोक्यावर हात फिरवणे किंवा पायावर घेणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. शालिग्राम खरेदी करताना काय लक्षात ठेवावे? आजकाल बाजारात अनेक प्रकारचे खोटे व बनावट शालिग्राम उपलब्ध आहेत. अशा बनावट शालिग्रामची पूजा केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही. म्हणून प्रतिष्ठित आणि विश्वसनीय स्रोतांकडून शालिग्राम खरेदी करा. दगड खरा आहे की बनावट हे तपासण्यासाठी जाणकार व्यक्ती किंवा हिंदू धार्मिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शालिग्राम पूजेचे महत्त्व. पुराणानुसार घरामध्ये फक्त एकच शालिग्राम ठेवावा. भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा अधिक प्रभावी मानली जाते. शालिग्रामला चंदन लावून त्यावर तुळशीचे पान ठेवणे आवश्यक आहे. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान घालावे. असे केल्याने सर्व जन्माची पापे नष्ट होतात. शालिग्राम सकारात्मकता आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. तुळशीच्या पूजेतील महत्त्वाचे नियम. तुळशीचे रोप स्वार्थ पाहून कधीही लावू नये. तुळशीचे रोप लावल्यास त्याची पूजा करणे आवश्यक आहे. पूजा न केल्यास किंवा नियम पाळले नाही तर तुळशी मातेचा अपमान होतो, ज्यामुळे प्रतिकूल परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते. तुळशीची योग्य काळजी घ्यायची आहे. तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवून योग्य प्रकारे पूजा केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख आणि संपत्ती घेऊन येईल. तुळशीच्या रोपाची भक्तिभावाने काळजी घ्या आणि त्याचे नियम पाळा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.